नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. माझ्या या व्हिडिओमधून आपण लोकसभा निवडणूक 2024 निकाल महाराष्ट्रातील लोकमताचा, यामध्ये महाराष्ट्रातील 48 जागेवरती झालेल्या निवडणुकाचा सविस्तरपणे निकाल पाहूया किंवा जाणून घेऊया. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रातील 48 जागांसाठी प्रमुख पक्ष भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट तसेच राष्ट्रीय काँग्रेस पार्टी या पक्षांनी सहभाग घेतला होता. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं चित्र असं आहे. काँग्रेस 17, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 10, तर शिवसेना उद्धव ठाकरे गट 21. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या या संघर्षात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी ही रणांगणात आहे. वंचित बहुजन आघाडी या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 35 जागा लढवते, तर बारामती, कोल्हापूर, नागपूर या 3 ठिकाणी वंचितने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे, तर अमरावतीत आनंदराज आंबेडकरांना, भिवंडीत अपक्ष उमेदवार निलेश साबळेंना, तर यवतमाळ, वाशिममध्ये समाजवादी जनता पार्टीचे डॉक्टर अनिल राठोड यांना पाठिंबा दिला आहे. सांगलीत महाविकास आघाडीतून बंडखोरी केलेल्या विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे, तर सोलापुरातील वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी ऐनवेळी माघार घेतलेली आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसभा 2024 मध्ये 543 पैकी 48 जागांसाठी निवडणूक झाली. याचे निकाल पुढीलप्रमाणे: इंडियन नॅशनल काँग्रेस 13 सीट जिंकून आल्या, त्यांनी 12 सीटचा त्यांना फायदा झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 9 सीटवरती जिंकून आले, त्यांना 9 सीटचा फायदा झाला. भारतीय जनता पार्टी 9 सीट्स जिंकले, 14 सीट हरले. नॅशनल काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या 8 सीटा जिंकून आल्या, त्यांना 8 सीटाचा फायदा झाला. 7 जागी धनुष्यबाण चिन्ह घेऊन शिवसेना शिंदे गट विजयी झाला. 1 जागी घड्याळ चिन्ह घेऊन राष्ट्रवादी अजित पवार गट विजयी झाला. सांगलीमध्ये तिरंगी लढत झाली. या तिरंगी लढतीत संजय काका पाटील, चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील उभे होते. सांगलीतील जागी अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले. 2019 आणि 2024ची तुलना केली असता भाजप 2019मध्ये 14 ठिकाणी विजयी होते, तर 2024मध्ये 9 ठिकाणी विजयी केले. शिंदे सेना 2019ला 60 ठिकाणी विजयी होती, तर 2024ला 7 ठिकाणी विजयी झाले. अजित पवार गट 2019ला 1 तर या 2024ला 1 जागी विजयी झालेला आहे. 2024मध्ये काँग्रेस 13 ठिकाणी विजयी झाली, उद्धव सेना 9 ठिकाणी विजयी झाली, शरद पवार गट 8 ठिकाणी विजयी झाले. म्हणजेच 2019पेक्षा या ठिकाणी 12+12 +4 आणि +5 अशा फरकाने आधिक्य या तिन्ही पक्षांना मिळाले. महाराष्ट्रात 48 ठिकाणी झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपा, शिवसेना, उद्धव सेना, काँग्रेस
शरद पवार गट, अजित पवार गट आणि इतर यांची तुलना पाहता मतदारांनी यावेळेला काँग्रेस पक्षालाच अधिक पसंती दिली. याशिवाय महाविकास आघाडीलाही अधिक पसंती दिली आहे असे दिसून येते. महायुतीने एकूण लढविलेल्या आणि जिंकलेल्या जागा भारतीय जनता पक्ष यांनी 28 जागा लढवल्या आणि त्यापैकी 9 जागी विजय मिळवला. शिवसेना शिंदे गट यांनी 15 जागा लढवल्या आणि 7 ठिकाणी विजय मिळवला. अजित पवार गट यांनी 4 ठिकाणी जागा लढवल्या आणि 1 जागी विजयी झाला. रासप यांनी 1 ठिकाणी जागा लढवली आणि विजय झाला नाही. एकूण जिंकलेल्या जागा 48 पैकी 17 जाग्यावरती विजय महायुतीला मिळाला. महाविकास आघाडीने एकूण लढवलेल्या व जिंकलेल्या जागा उद्धव सेना यांनी 21 ठिकाणी जागा लढवल्या आणि 9 ठिकाणी विजय मिळवला. काँग्रेस पक्षाने एकूण 17 ठिकाणी जागा लढवल्या. त्यापैकी 13 ठिकाणी त्यांचा उमेदवार विजयी झाले. शरद पवार गट, राष्ट्रवादी यांनी 10 ठिकाणी जागा लढवल्या. त्यापैकी 8 ठिकाणी त्यांचा दणदणीत विजय झाला. वंचित बहुजन आघाडी यांनी 35 ठिकाणी महाराष्ट्रात जागा लढवल्या, परंतु त्यांना कोणतीही विजय मिळवता आला नाही. बसपा या पक्षाने महाराष्ट्रात 47 ठिकाणी जागा लढवल्या, परंतु त्यांनाही आपले खाते उघडता आले नाही. सांगलीमध्ये तिरंगी लढत झाली. या लढतीत महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यामध्ये तिरंगी लढत झाली. सांगलीतून एकमेव अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे विजयी झाले. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने एकूण लढवलेल्या व जिंकलेल्या जागेमध्ये 30 आणि अपक्ष उमेदवार 1 मिळून एकूण 31 जागा जिंकल्या, तर महायुतीने एकूण 17 जागा जिंकल्या. म्हणजेच 48 पैकी महाविकास आघाडीने एकूण 31 जागा जिंकल्या. लोकसभा निवडणूक निकाल 2024 मतदारसंघ बारामती यामध्ये सुप्रिया सुळे विजयी झाल्या. लोकसभा निवडणूक 2024मध्ये राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई ही बारामती लोकसभा मतदारसंघात झाली. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंचा विजय झाला, तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे. बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या यांना 7,32,312 मते पडली, तर सुनेत्रा पवार यांना अजित गटाच्या 5,73,979, महेश भागवत अपक्ष यांना 15,663 मते मिळाली. या बारामती संघामध्ये सुप्रिया सुळे राष्ट्रवादी पक्षाच्या विजयी उमेदवार झाल्या. सोलापुरातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदेचा विजय झाला आहे, तर भाजपच्या राम सातपुतेंचा पराभव झाला आहे.
प्रणिती शिंदे काँग्रेस 6,20,225 मते, राम सातपुते भाजप 5,46,28 मते, आतिश बनसोडे अपक्ष 10,507. यामध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या सोलापूर मतदारसंघातून विजयी झालेल्या आहेत. माढा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय झाला आहे. भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर पराभूत झालेले आहेत. माढा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी यांना 6,22,213, तर रणजितसिंह निंबाळकर भाजपा यांना 5,13,076, तर रामचंद्र गुटुकडे अपक्ष यांना 58,421 मते मिळाली. माढा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी हे विजयी झाले. सांगली मतदारसंघामध्ये सांगलीतील अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत. भाजपचे संजय काका पाटील पराभूत झालेले आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील अपक्ष उमेदवार यांना 5,71,666 मते मिळाली. संजय काका पाटील भाजप यांना 4,71,613 मते मिळाली. तर चंद्रहार पाटील शिवसेना उद्धव गट 60,860 मते मिळाली. या सांगली मतदारसंघामध्ये विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले. मतदारसंघ मुंबई उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड विजयी झालेल्या आहेत. तर भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला आहे. मुंबई उत्तर मध्य या लोकसभा निवडणूक मतदारसंघामध्ये वर्षा गायकवाड काँग्रेस यांना 4,45,545, तर उज्ज्वल निकम भाजपा यांना 4,29,031 मते, तर संतोष आंबुलगे वंचित यांना 8,288 मते मिळाली. या मुंबई उत्तर मध्य मतदारसंघामध्ये वर्षा गायकवाड काँग्रेसच्या विजयी झालेल्या आहेत. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी झालेले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या राहुल शेवाळेंचा पराभव झालेला आहे. मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघामध्ये अनिल देसाई शिवसेना यांना 3,95,138, तर राहुल शेवाळे शिंदे गट यांना 3,41,754, अबुल खान वंचित यांना 23,867 मते मिळाली. या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघामध्ये अनिल देसाई शिवसेना उद्धव गट हे विजयी झालेले आहेत. दक्षिण मुंबई मतदारसंघातून ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांनी विजय मिळवला असून शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव झाला आहे. मुंबई दक्षिण मतदारसंघातून अरविंद सावंत शिवसेना यांना 3,95,755, तर यामिनी जाधव शिंदे गट यांना 3,42,982, तर अफजल दाऊदाने वंचित यांना 5,712 मते मिळाले. या दक्षिण मुंबई मतदारसंघातून अरविंद सावंत शिवसेना उद्धव गट हे प्रचंड विजयी झाले. रवींद्र वायकर हे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. त्यांनी ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकरांचा 48 मतांनी पराभव केलेला आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिंदे गट यांना 4,52,744, अमोल कीर्तीकर शिवसेना उद्धव गट यांना 4,52,596, तर परमेश्वर रणसूर वंचित यांना 10,052 मते मिळाली. रवींद्र वायकर हे 48 मतांनी मुंबई उत्तर पश्चिममधून निवडून आले, विजयी झाले.
मुंबई उत्तर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा विजय झाला असून काँग्रेसच्या भूषण पाटील यांचा पराभव झाला आहे. मुंबई उत्तर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल भाजपा यांना 6,80,146, भूषण पाटील काँग्रेस यांना 3,22,538, तर सोनल गोंडणे यांना वंचित यांना 6,052 मते मिळाली. पियुष गोयल भाजपा हे या मतदारसंघामधून विजयी झाले. अमरावती मतदारसंघातून भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला आहे. अमरावतीत काँग्रेसचे बळवंत वानखेडे बहुमताने निवडून आलेले आहेत. अमरावती मतदारसंघामध्ये बळवंत वानखेडे काँग्रेस यांना 5,26,271, नवनीत राणा भाजप यांना 5,06,540, दिनेश बुब प्रहार यांना 85,300 मते मिळाली. यामध्ये बळवंत वानखेडे काँग्रेस हे अमरावती मतदारसंघातून विजयी झाले. अहमदनगर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांचा विजय झाला असून सुजय विखे यांचा पराभव झालेला आहे. अहमदनगर मतदारसंघातून निलेश लंके राष्ट्रवादी यांना 6,24,797, तर सुजय विखे पाटील भाजपा यांना 5,95,868, गोरख आलेकर अपक्ष यांना 44,597 मते मिळाली. निलेश लंके अहमदनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षातून विजयी झालेले आहेत. मतदारसंघ अकोल्यात भाजपच्या अनुप धोत्रे यांचा विजय झाला असून काँग्रेसच्या अभय पाटील यांचा पराभव झालेला आहे. अकोला मतदारसंघातून अनुप धोत्रे भाजप यांना 4,57,030 मते, तर अभय पाटील काँग्रेस यांना 4,16,404 मते, प्रकाश आंबेडकर वंचित यांना 2,76,747 मते मिळाली. अनुप धोत्रे भाजपा हे अकोल्यातून विजयी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. हातकणंगले मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने विजयी झाले. त्यांनी ठाकरे गटाच्या सत्यजित पाटील यांचा पराभव केला. हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने शिंदे गट 5,20,190, सत्यजित पाटील शिवसेना 5,06,764, राजू शेट्टी स्वाभिमान यांना 1,79,850 मते मिळाली. या हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने शिंदे गट खासदार म्हणून विजयी झाले. मतदारसंघ पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा बहुमताने विजयी झाले आहेत, तर ठाकरे गटाच्या भारती कांबडी यांचा पराभव झाला आहे. पालघर मतदारसंघातून हेमंत सावरा भाजप यांना 6,01,244, तर भारती कांबडी शिवसेना यांना 4,17,938, राजेश पाटील बविआ 2,54,517 मते मिळाली. पालघर मतदारसंघातून हेमंत सावरा भाजप हे बहुमताने खासदार म्हणून विजयी झाले. मतदारसंघ नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी झाले आहेत, तर भाजपच्या हिना गावित यांचा पराभव झालेला आहे. नंदुरबार मतदारसंघातून गोवाल पाडवी काँग्रेस यांना 7,45,998, हिना गावित भाजपा यांना 5,86,878, तर आनंद कोळी बसपा यांना 10,744 मते मिळाली. नंदुरबार मतदारसंघामध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी हे विजयी झालेले आहेत. शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा विजय झाला आहे. अमोल कोल्हे हे भरघोस मतांनी निवडून आलेले आहेत, तर
अजित पवार गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटलांचा पराभव झाला आहे. शिरूर मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे राष्ट्रवादी यांना 6,98,792, शिवाजीराव आढळराव पाटील अजित गट यांना 5,57,741, तर मनोहर वाडेकर अपक्ष यांना 28,330 मते मिळाली. शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हे खासदार म्हणून विजयी झाले. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये भाजपच्या नारायण राणेंचा दणदणीत विजय झाला, तर शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत पराभूत झालेले आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये नारायण राणे भाजप यांना 4,48,514, तर विनायक राऊत शिवसेना यांना 4,07,656, विनायक लहू राऊत अपक्ष यांना 15,826 मते मिळाली. रत्नागिरीच्या भाजपच्या नारायण राणेचा या ठिकाणी दणदणीत विजय झालेला आहे. मावळ मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या श्रीरंग बारणेंचा विजय झाला आहे, तर ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांचा पराभव झालेला आहे. मावळ मतदारसंघामध्ये श्रीरंग बारणे शिंदे गट यांना 6,92,832, संजोग पाटील शिवसेना यांना 5,96,217, तर माधवी जोशी वंचित यांना 27,768 मते मिळाली. मावळमध्ये शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांचा विजय झालेला आहे. मतदारसंघ रायगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे विजयी झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या अनंत गीते पराभूत झालेले आहेत. रायगड मतदारसंघामध्ये सुनील तटकरे अजित पवार गट यांना 5,08,352 मते, अनंत गीते शिवसेना यांना 4,25,568 मते, तर कुमुदिनी चव्हाण वंचित यांना 19,718 मते पडलेली आहेत. रायगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे खासदार म्हणून विजयी झालेले आहेत. काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांचा मतदारसंघ नांदेडमध्ये विजय झाला असून भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव झालेला आहे. नांदेड मतदारसंघामध्ये वसंत चव्हाण काँग्रेस यांना 5,28,894, प्रतापराव चिखलीकर भाजप यांना 4,69,452, तर अविनाश भोसीकर वंचित यांना 92,512 मते मिळाली. काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांचा नांदेड मतदारसंघामध्ये विजय झाला. मतदारसंघ परभणीमध्ये ठाकरे गटाच्या संजय उर्फ बंडू जाधव यांचा विजय झाला आहे, तर महायुतीकडून महादेव जानकर यांचा पराभव झाला आहे. परभणी मतदारसंघातून संजय जाधव शिवसेना यांना 6,01,343, तर महादेव जानकर यांना रासप यांना 4,67,282, पंजाबराव डक यांना वंचित यांना 95,967 मते मिळाली. परभणी मतदारसंघातून ठाकरे गटाच्या संजय उर्फ बंडू जाधव यांचा विजय झाला आहे. मतदारसंघ नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांचा विजय झाला असून शिंदे गटाच्या हेमंत गोडसे यांचा पराभव झाला आहे. नाशिक मतदारसंघातून राजाभाऊ वाजे शिवसेना यांना 6,16,729, हेमंत गोडसे शिंदे गट यांना 4,54,728, तर करण गायकर वंचित यांना 47,193 मते मिळाली. नाशिक मतदारसंघामध्ये ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांचा विजय झाला. मतदारसंघ पुण्यात भाजपाच्या मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला असून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा पराभव झाला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये मुरलीधर मोहोळ भाजप यांना 5,84,728, तर रवींद्र धंगे काँग्रेस यांना 4,61,790, वसंत मोरे वंचित यांना 32,012 मते मिळाली. पुण्यात भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला.
मतदारसंघ कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा विजय साजरा केला असून ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा पराभव झाला आहे. कल्याण मतदारसंघातून श्रीकांत शिंदे गट यांना 5,89,636, वैशाली दरेकर राणे शिवसेना यांना 3,80,492 तर शहाबुद्दीन शेख वंचित यांना 18,741 मते मिळाली. कल्याण मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा विजय साजरा केला आहे. मतदारसंघ कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांचा विजय झाला आहे. शिंदे गटाच्या संजय मंडलिकचा पराभव झाला आहे. कोल्हापूर मतदारसंघामध्ये शाहू महाराज काँग्रेस यांना 7,54,522 तर संजय मंडलिक शिंदे गट यांना 5,99,558, संजय माखाडे बसपा यांना 4,002 मते मिळाली. कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांचा विजय झाला आहे. मतदारसंघ चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झाला असून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचा विजय झाला आहे. चंद्रपूर मतदारसंघामध्ये प्रतिभा धानोरकर काँग्रेस यांना 7,18,410 मते, सुधीर मुनगंटीवार भाजपा यांना 4,58,004 मते, राजेश बेले वंचित यांना 21,980 मते मिळाली. चंद्रपूर मतदारसंघामध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झाला असून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचा विजय झाला आहे. मतदारसंघ जालन्याच्या तिहेरी लढतीमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा दारुण पराभव झाला असून काँग्रेसच्या कल्याण काळे यांचा विजय झाला आहे. जालना मतदारसंघामध्ये कल्याण काळे काँग्रेस यांना 6,07,897 तर रावसाहेब दानवे भाजपा यांना 4,97,939, मंगेश सावळे अपक्ष यांना 1,55,930 मते मिळाली. जालन्याच्या तिहेरी लढतीमध्ये काँग्रेसचे कल्याण काळे यांचा विजय झाला आहे. मतदारसंघ गडचिरोली चिमूर मध्ये काँग्रेसच्या डॉक्टर नामदेव किरसान यांचा विजय झाला असून भाजपचे अशोक नेते पराभूत झालेले आहेत. गडचिरोली मतदारसंघामध्ये नामदेव किरसान काँग्रेस यांना 6,17,792, अशोक नेते भाजपा यांना 4,76,096 मते, योगेश गोनाडे बसप यांना 19,055 मते मिळाली. गडचिरोली मतदारसंघामध्ये नामदेव किरसान काँग्रेस उमेदवार यांचा विजय झाला आहे. मतदारसंघ जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ यांचा विजय झाला असून ठाकरे गटाच्या करण पवार यांचा पराभव झाला आहे. जळगाव मतदारसंघातून स्मिता वाघ भाजप यांना 6,74,428, करण पवार शिवसेना यांना 4,22,834, युवराज जाधव वंचित यांना 21,177 मते मिळाली असून जळगावमध्ये भाजपाच्या स्मिता वाघ यांचा विजय झाला आहे. लोकसभा निवडणूक मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे निवडून आलेले आहेत तर ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला आहे. MIMचे इम्तियाज जलील देखील पराभूत झालेले आहेत. संभाजीनगर मतदारसंघामध्ये संदीपान भुमरे शिंदे गट यांना 4,76,130, इम्तियाज जलील MIM यांना 3,41,480 तर चंद्रकांत खैरे शिवसेना यांना 2,93,450 मते मिळाली असून छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे विजयी झालेले आहेत. मतदारसंघ बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणेचा दणदणीत विजय झाला आहे तर भाजपाच्या पंकजा मुंडे पराभूत झालेल्या आहेत. बीड मतदारसंघामधून बजरंग सोनावणे राष्ट्रवादी यांना 6,74,963 तर पंकजा मुंडे भाजप यांना 6,71,271, अशोक थोरात बसप यांना 53,996 मते मिळाली असून बीड मतदारसंघामध्ये बजरंग सोनावणे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे
विजयी झालेले आहेत. भंडारा गोंदिया मतदारसंघात काँग्रेस उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांचा पराभव केला आहे. भंडारा गोंदिया मतदारसंघातून प्रशांत पडोळे काँग्रेस यांना 5,87,413, सुनील मेंढे भाजप यांना 5,50,033 तर संजय कुंभाळकर बसपा यांना 25,462 मते मिळाली. भंडारा गोंदिया मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांचा विजय झालेला आहे. मतदारसंघ रामटेकमध्ये काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे बहुमताने विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या राजू पारवेंचा पराभव झाला आहे. रामटेक मतदारसंघामध्ये श्यामकुमार बर्वे काँग्रेस यांना 6,13,025 तर राजू पारवे शिंदे गट यांना 5,36,257, संदीप मेश्राम बसप यांना 26,098 मते मिळाली. रामटेकमध्ये काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे बहुमताने विजयी झालेले आहेत. बुलढाणा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव विजयी झाले आहेत, तर ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडकरांचा पराभव झाला आहे. बुलढाणा मतदारसंघात प्रतापराव जाधव शिंदे गट यांना 3,49,867, नरेंद्र खेडेकर शिवसेना यांना 3,20,388 तर रविकांत तुपकर अपक्ष यांना 2,49,963 मते मिळाली असून बुलढाणा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव विजयी झाले आहेत. दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार भास्कर भगरे विजयी झाले आहेत, तर भाजपच्या भारती पवार पराभूत झालेल्या आहेत. दिंडोरी मतदारसंघात भास्कर भगरे राष्ट्रवादी यांना 5,77,339 तर भारती पवार भाजप यांना 4,64,140 तर बाबू भगरे अपक्ष यांना 1,03,632 मते पडली असून दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार भास्कर भगरे विजयी झाले आहेत. मतदारसंघ हिंगोलीत ठाकरे गटाचे नागेश आष्टीकर बहुमताने निवडून आलेले आहेत, तर शिंदे गटाच्या बाबूराव कोहळीकरांचा पराभव झाला आहे. हिंगोली मतदारसंघात नागेश आष्टीकर शिवसेना यांना 4,92,535, बाबूराव कदम कोहळीकर शिंदे गट यांना 3,83,933 तर बीडी चव्हाण वंचित यांना 1,61,835 मते मिळाली. हिंगोलीत ठाकरे गटाचे नागेश आष्टीकर बहुमताने निवडून आलेले आहेत. लातूरचा गड पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे. डॉक्टर शिवाजी काळगे यांचा बहुमताने विजय झाला आहे. लातूरमध्ये भाजपचे सुधाकर शृंगारे पराभूत झाले आहेत. लातूर मतदारसंघामध्ये शिवाजी काळगे काँग्रेस यांना 6,09,021, सुधाकर शृंगारे भाजपा यांना 5,47,140, नरसिंहराव उदगीकर वंचित यांना 42,225 मते मिळाली. लातूरचा गड पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे. डॉक्टर शिवाजी काळगे काँग्रेस यांचा बहुमताने विजय झाला आहे. मतदारसंघ नागपूरमध्ये भाजप उमेदवार नितीश गडकरी यांचा विजय झाला, तर काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा पराभव झाला आहे. नागपूर मतदारसंघात नितीन गडकरी भाजप यांना 6,55,027, विकास ठाकरे काँग्रेस यांना 5,17,424 तर योगीराज लांजवार बसप यांना 19,242 मते मिळाली. नागपूरमध्ये भाजप उमेदवार नितीन गडकरी यांचा विजय झाला आहे. धाराशिव मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे ओमप्रकाश राजे निंबाळकर विजयी झालेले आहेत. काँग्रेसच्या अर्चना पाटील यांचा पराभव त्यांनी केलेला आहे. धाराशिव मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर शिवसेना उद्धव गट यांना 7,48,752, अर्चना पाटील अजित पवार गट यांना 4,18,906, भाऊसाहेब आंधळकर वंचित यांना 33,402 मते पडली. धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे
ओमप्रकाश राजे निंबाळकर विजयी झाले आहेत. मतदारसंघ साताऱ्यात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले विजयी झालेले आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे पराभूत झाले आहेत. सातारा मतदारसंघामध्ये उदयनराजे भोसले भाजपा यांना 5,71,134, तर शशिकांत शिंदे राष्ट्रवादी यांना 5,38,363, संजय गाडे अपक्ष यांना 37,062 मते पडलेली आहेत. सातारा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले विजयी झाले आहेत. मतदारसंघ शिर्डीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी झालेले आहेत, तर शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे पराभूत झालेले आहेत. शिर्डी मतदारसंघामध्ये भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना उद्धव गट यांना 4,76,900, सदाशिव लोखंडे शिंदे गट यांना 4,26,371, उत्कर्षा रुपवते वंचित यांना 90,929 मते मिळाली. शिर्डीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी झालेले आहेत. यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये ठाकरे गटाच्या संजय देशमुख यांनी शिंदे गटाच्या राजेश्री पाटील यांचा पराभव केला आहे. यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये संजय देशमुख शिवसेना उद्धव गट यांना 5,94,807, राजश्री पाटील शिंदे गट यांना 5,03,34, तर अनिल राठोड वंचित यांना 56,390 मते मिळाली. यवतमाळ वाशिममध्ये ठाकरे गटाच्या संजय देशमुख यांनी शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांचा पराभव केलेला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे बाळ्यामामा यांनी चुरशीच्या सामन्यात मतदारसंघ भिवंडी येथे विजय मिळवलेला आहे. भिवंडी मतदारसंघामध्ये बाळ्यामामा म्हात्रे राष्ट्रवादी यांना 4,99,464, कपिल पाटील भाजप यांना 4,33,343, तर निलेश सांबरे अपक्ष यांना 2,31,417 मते पडली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे म्हणजेच बाळ्यामामा यांचा विजय झाला आहे. रावेर मतदारसंघात भाजपा उमेदवार रक्षा खडसे विजयी झालेले आहेत, तर ठाकरे गटाच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या श्रीराम पाटील यांचा पराभव झाला आहे. रावेर मतदारसंघातून रक्षा खडके भाजपा यांना 6,30,879, श्रीराम पाटील राष्ट्रवादी यांना 3,58,796, तर संजय ब्राह्मणे वंचित यांना 59,120 मते पडली. रावेरमधून भाजप उमेदवार रक्षा खडसे विजयी झाल्या आहेत. वर्धा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमर काळे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाच्या रामदास तडस यांचा पराभव केला आहे. वर्धा मतदारसंघामध्ये अमर काळे राष्ट्रवादी यांना 5,33,106, रामदास तडस भाजपा यांना 4,51,458, मोहन राईकवार वंचित यांना 20,795 मते पडलेली आहेत. वर्धा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमर काळे विजयी झाले आहेत. मतदारसंघ ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के बहुमताने निवडून आलेले आहेत. ठाकरे गटाच्या राजन विचारेंचा पराभव झाला आहे. ठाणे मतदारसंघामध्ये नरेश म्हस्के शिंदे गट यांना 7,34,231, तर राजन विचारे शिवसेना यांना 5,17,220, संतोष भालेराव बसप यांना 10,762 मते मिळाली असून ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के बहुमताने निवडून आलेले आहेत. मतदारसंघ मुंबई उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांचा विजय झाला आहे. भाजपचे मिहिर कोटेचा पराभूत झाले आहेत. मुंबई उत्तर पूर्वमधूनच संजय दिनाबामा पाटील शिवसेना यांना 4,50,937, मिहिर कोटेचा भाजप यांना 4,21,076, तर दौलत खान वंचित यांना 14,757 मते मिळाली असून ईशान्य मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांचा विजय झाला आहे.
मतदारसंघ धुळ्यात काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचा विजय झाला असून त्यांनी भाजपच्या सुभाष भामरे यांचा पराभव केला आहे. धुळे मतदारसंघामध्ये शोभा बच्छाव काँग्रेस यांना 5,82,492, सुभाष भामरे भाजपा यांना 5,77,778, भारत जाधव अपक्ष यांना 19,795 मते मिळाली असून धुळ्यात काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचा विजय झाला आहे. माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.